नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलेले आपल्या पेरूच्या बागेत आणि आता आपण ह्या बागेची आपली छाटणी करून घेणार आहे। तर बघा, आपण काहीच्या बिया आणलेल्या आहेत आणि आता आपण छाटणी करणार आहोत। तर मी तुम्हाला पुढे आपली बाग दाखवतोय। बघा, ही बघा मित्रांनो, आपली पेरूची बाग आहे आणि याची आपण आज छाटणी करणार आहे। तर छाटणी कशा प्रकारे करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तरी आपला ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि छाटणी करून इथून पुढे बाग पेरू तुटून जाऊस तर सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। तर बघा, ही आपली अशी बाग आहे, ऊन खूप आहे। आता आपण छाटणी करून या बागेला पाणी सोडणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे फळं सुद्धा आपल्या पेरूला लागले आहेत। बघा, कैची घेऊन आलेलो आहे रानात आणि आता मी तुम्हाला हे झाड छाटून दावणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। बघा, छाटणी कशी करायची, बाग धरण्यापूर्वी छाटणी कशी करायची ते मी तुम्हाला दावत आहे। आपली झाडं बारकी असल्यामुळे आपण थोडंसं इथून कटिंग मारणार आहे, असं पेरूची छाटणी करणार आहोत। कारण काडी आपली तयार झालेली नाही, तरी पण आपण बाग धरत असल्यामुळे आपण जरा थोडीशी पिकलेल्या काडीच्या वरून छाटणी करून घेत आहे। कारण तिथूनच आपल्याला जास्तीत जास्त फळं मिळण्यासाठी आपण जरा वरून छाटणी करत आहोत आपल्या पेरूसाठी। तर बघा, असं पूर्ण शेंडा बिंडा मारून घ्यायचा बागेचा। तर आधी असं बारीक बारीक फांद्या आहेत त्या अशा तोडून घ्यायच्या, कारण झाडाला पण थोडंसं सपोर्ट झाला पाहिजे। अशी जी खाली आहेत फांदी तीही तोडून घ्यायची, पूर्ण झाडाचा डेरा काढायचा। तर बघा, हे अशा प्रकारे आपण झाड छाटायचं आहे। इकडे एक फांदी आहे ती आपण कापून घेऊया आणि जे काही पेरू आहे तोही तोडून घ्यायचा, कारण नवीन कळी आली पाहिजे। तर बघा, हे अशा प्रकारे झाड छाटून झालेलं आहे। आता हे झाड आपण छाटूया। तळातील जी आहे ती काढून टाकायचं, कारण झाडाला स्पेस पण राहिला पाहिजे। तर बघा, हे अशा प्रकारे झाड आपलं छाटून झालेलं आहे।